Hello friends, this is very important example, VIMP. Here, discontinuous class is given and we have to make continuous classes. These classes are, the first column is nothing but classes. वर्ग, मराठीमध्ये ह्याला काय म्हणतो आपण? वर्ग. आणि ह्याला काय म्हणतो सांगा सर? वारंवारता मराठीमध्ये. आणि this is known as the English मध्ये frequency. Second column is the frequency, that is this column, it's frequency. And the given class is here discontinuous class. And now we want continuous classes. पाहूया सर. Discontinuous class काय आहे बघा सर? 200 to 209, 200 to 209, 210, 210 to 219, 220 to 229, 230 to 239, 240 to 249. This is classes are given. And frequency 4, पहिल्याची 4, 14, 26, 10 and 6. Remember, this is discontinuous class. का म्हणतात discontinuous class? कारण हा जो पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आहे आणि दुसऱ्या क्लासचं जे लोअर लिमिट आहे ते सेम नाही. इट इज नॉट द सेम. पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट सेम नाही. 209, 210, 209, 210. पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट सेम असेल तर त्याला कंटिन्युअस क्लास म्हणतात. सेम नाही आहे म्हणून डिसकंटिन्युअस क्लास मराठीमध्ये म्हणतात असलग वर्ग. मग असलग वर्गाचे सलग वर्ग केल्याशिवाय एच निघत नाही. एच काढण्यासाठी असलग वर्गाचे सलग वर्ग करावे लागतात कंपल्सरी, त्याशिवाय हे एच निघत नाही, लक्षात घ्या. मग आता कसे करायचे? तर ह्या जो डिफरन्स आहे 210 आणि 209, 210 आणि 209 याच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती आहे? 1 आहे. बघा बरं सर, डिफरन्स कळतो का तुम्हाला? इथे बघा, इथं मी लिहितोय डिफरन्स इज इक्वल टू किती आहे? 210 अँड 209. हा डिफरन्स किती आहे बघा सर? 1 आहे. ह्या दोघांच्यातला डिफरन्स. हाफ ऑफ द डिफरन्स किती आहे बघा सर? हाफ ऑफ डिफरन्स ह्याचं निम्म करा. 1च्या निम्म किती येणार? 0.5. हाफ ऑफ डिफरन्स. मग हे हाफ ऑफ डिफरन्स अप्पर लिमिट मध्ये ऍड करा. अप्पर लिमिट मध्ये ऍड करा. 0.5 अप्पर लिमिट मध्ये ऍड करा. किती होईल बघा सर? ह्याच्यात ऍड केलं म्हणजे 209.5. ह्याच्यात ऍड करा 219.5. 0.5 यात ऍड केले 229.5. ह्याच्यात ऍड केले 239.5. ह्याच्यात ऍड केले 249.5. हे जे दोघांचं डिफरन्स आहे तो डिफरन्स 1 त्याचा हाफ केलं 0.5, तो अप्पर लिमिट मध्ये ऍड केला आणि लोअर लिमिट मधून मायनस करायचा. अप्पर लिमिट मध्ये मिळवला, लोअर लिमिट मधून मायनस करायचा. 0.5 ह्याच्यातून मायनस करा लोअर लिमिट मधून. 240 मायनस हाफ, that is 239.5. This upper limit, this lower limit is same. This is continuous class. Again, this 0.5 ह्यातनं लेस करा. 230 minus 0.5 म्हणजे 229.5. हे दोन सेम. अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम, सो कंटिन्युअस क्लास. 220 मधून हाफ मायनस करा. 220 minus half, that is 219.5. हे अप्पर लिमिट, हे लोअर लिमिट सेम, सो कंटिन्युअस क्लास. 210 मधून 0.5 मायनस करा. 210 minus 0.5 याचा अर्थ 209.5. अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम,
इथं सेम नाही, अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम नाही, डिसकंटिन्युअस क्लास असलग वर्ग. अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम, कंटिन्युअस क्लास सलग वर्ग. शेवटचं 200 मधून 0.5 मायनस करा म्हणजे किती सांगा, 199.5. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा दिस इज नोन ॲज कंटिन्युअस क्लास सलग वर्ग. कसं करायचं, पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट सेम नसेल तर डिसकंटिन्युअस क्लास असलग वर्ग. त्याचा डी काढायचा, डिफरन्स काढायचा, किती आला 1, त्याचं हाफ करायचं, हे हाफ अप्पर लिमिटमध्ये मिळवायचं आणि हे हाफ लोअर लिमिटमधून मायनस करायचं, तुम्हाला कंटिन्युअस क्लास मिळतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस एक्झाम्पल इज VIMP एक्झाम्पल, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय करतो, बेरीज करतो, ऍडिशन. ह्याला म्हणतात संचित वारंवारता च्यापेक्षा कमी मराठीमध्ये, बरोबर. मी तर कसं सांगा सर, हे 4, दिस इज द 4. नाव 4 प्लस 14 इज नथिंग बट 18. 18 प्लस 26 बाजूला घेऊन करूया. 18 प्लस 26, 8 प्लस 6 14 अँड 4 44, right? 44. 44 plus 10 54. 54 plus 6 is nothing but 60. This is known as summation of Fi. हे सेम असते. It is known as summation of Fi. बरोबर सर, 60. Therefore n is equal to summation of Fi is equal to 60. n upon 2 means 60 upon 2. It is nothing but 30. आणि 30th नंबर कुठे येईल बघा सर, 30th score will be the approximate median. समजते का बघा सर, 30th score इथं मी लिहितो, 30th score म्हणजे 30वा अंक. 30वा अंक will be the approximate median, will be the approximate median. हा अंदाजे मध्यक असेल, हा अंदाजे मध्यक असेल. 30th score will be the approximate median. मग 30वा अंक काढायचा कसा, 30वा अंक कुठं असेल, पहिले 4 इथे असतील, इथे पहिले 4, दॅट इज हिअर 1 to 4, इथे 5 to 18, 5 to 18, इथे 19 to 44. आम्हाला कितवा पाहिजे, 30th, तो इथे येणार 19 to 44. मी 90th to 44 म्हणजे 13th स्कोर इथे येणार बघा सर. सो दिस इज नथिंग बट मीडियन ग्रुप. सर दिस इज नथिंग बट मीडियन ग्रुप. हा मीडियन ग्रुप सर लक्षात घ्या. दिस इज द मीडियन ग्रुप. ह्याला म्हणायचा मध्यक गट, ह्याला म्हणायचं n/2 ग्रुप, ह्याला n/2 ग्रुप म्हणायचं, लक्षात घ्या. आता ह्याच्या आम्हाला कंटिन्युअस क्लासच लागतात, हे चालत नाही, डिसकंटिन्युअस क्लास आम्हाला चालत नाही. मग मीडियन ग्रुप मधला पहिला जो लोअर लिमिट आहे लक्षात घ्या, तो हा L. दिस इज द व्हॅल्यू ऑफ L, 219.5 हा L. हा F 26, हा F 26. हे हा CF नाही, त्याच्या वरचा, कारण लेस दॅन आहे ना, लेस दॅन, त्यामुळे हा CF. CF किती आहे सांगा, 18, हा 18. n/2 किती आलं बघा सर, 30. आणि H म्हणजे काढायला लागेल सर, H म्हणजे काय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि कंटिन्युअस क्लास मधलंच घ्यायचं, हे घ्यायचं नाही, कंटिन्युअस क्लास मधलंच घ्यायचं. मग अप्पर लिमिट किती आहे बघा सर यातलं, 229.5 मायनस 219.5. करा सबस्ट्रॅक्शन, ते कसं होईल बघा, 229.5 219.5 0 990 2 minus 11 220. 10.0 means 10. H is equal to 10. Here 10. Now, आता हिशोब बघा सर, 219.5 plus 30 minus 18 is 12 divided by 26 into 10. आता काही डिव्हिजन पॉसिबल असेल तर करा, हाफ हाफनी करून घ्या सर. हिथं हाफ केलं काय होईल बघा सर, 6. हिथं हाफ केलं 13, हे 2नी डिवाइड केलं.
बरोबर सर. आता इथं आणखीन काही भाग जातोय का नाही जात सर? म्हणजे अवघड आहे. 13 प्राईम नंबर आहे ना, मूळ संख्या, तर डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. इथं सर होती, इथं भाग जाऊ शकत होता, इथे 3 ने भाग जाऊ शकत होता वास्तविक. 3 6 जा 18 अँड 3 4 जा 12 अँड 3 5 जा 15. इथं डिव्हिजन पॉसिबल होतं आणि मग हे सोपं होत होतं. पण इथं पॉसिबल नाही आहे, बिकॉज 13 इज अ प्राईम नंबर. 13 ही मूळ संख्या आहे. 13चा तुम्हाला टेबल करावा लागेल आणि तुम्हाला डिव्हाइड करायला लागेल. दुसरा काय पर्यायच नाही सर. दॅट इज 219.5 प्लस 60 डिव्हायडेड बाय 13. मग आता 60 डिव्हायडेड बाय 13 करूया सर. लक्ष द्या, इकडे पहा. इथं 60 डिव्हायडेड बाय 13. पहिल्यांदा 6 घेतले. 6 हे 13 पेक्षा लहान आहेत. भाग गेला शून्याचा. 13 0 0. 6 मायनस 0 इज 0. टेक 0 ही. 6 minus 0 is 6 and this 0 again. Now 13 5 जा 65. 13 5 65 नको. 13 चोक. 13 त्रिक 39. 13 4 जा बघा बरं. 4 त्रिकम 12 2 हातच्या आला 1. 4 1 4 आणि 1 5. 13 4 जा 52. 13 4 जा 52. रिमेनिंग 8. एक्स्ट्रा 0 घेतले. इथं आलं, लक्षात घ्या पॉइंट. 13 6 जा 6 त्रिका 18 8 चाला 1. 6 1 6 आणि 1 7. 13 6 जा 78. 13 6 जा 78. 2 रिमेन. एक्स्ट्रा 0. 13 1 जा 13. अगेन 7 0 आले. 70. 13 5 जा 65. बस. पॉइंटच्या पुढे 3 डिजिट बस. आणि जर थर्ड डिजिट 5 6 7 8 9 असेल तर ते कट करायचं आणि ह्याच्यामध्ये 1 मिळवायचं. आणि जर थर्ड डिजिट 0 1 2 3 4 असेल तर कट करायचं, काही मिळवायचं नाही. म्हणजे किती आलं बघा सर? 4.62. म्हणजे इथं असं आलं बघा सर. हे इथे पहा, इट इज इक्वल टू 219.5 प्लस या ठिकाणी 4.62. 4.62. आता ह्याची सर ऍड करा, दोघांची बेरीज. हे कसं आलं बघा सर? दिस डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. या ठिकाणी लक्षात घ्या 219.5 प्लस 4.62. पॉइंट खाली पॉइंट 2. 6 प्लस 5 11. 9 plus 1 10. 10 plus 4 14. 1 plus 1 2. 224. 224.12. Answer 224.12. Answer is right here. This is the distance and distance is in kilometers. Distance is in kilometer. लक्षात घ्या किती किलोमीटर बसेस गेल्या. त्यामुळे median of distances is in kilometer. What is the last answer? Median of distances आपला काढायचा आहे. median of distances is median of distances या अंतराचा जो मध्यक आहे covered by the buses. median of distances बरोबर इट इज इक्वल टू 224.12 किलोमीटर्स. ज्या ह्या वेगवेगळ्या बसेस आहेत, 60 बसेस आहेत, ह्या वेगवेगळ्या 60 बसेसनी जे कव्हर केलेलं अंतर आहे त्या अंतराचा मध्य किती आहे तर 224.12 किलोमीटर. दिस इज अवर आन्सर. तर हे आपण लक्षात घ्यावं. हे डिव्हिजन, हे सबस्ट्रॅक्शन अतिशय बारकाईनं आपण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अँड डू इट सिरियसली. आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम्पल रिगार्डिंग द कंटिन्युअस क्लास. दिस इज VIMP एक्झाम्पल. डिसकंटिन्युअस क्लास असेल, अप्पर लिमिट लोअर लिमिट वेगवेगळा असेल तर डिसकंटिन्युअस क्लासचा डिफरन्स काढा, डिफरन्स हाफ करा, ते हाफ अप्पर लिमिटमध्ये मिळवा, ते हाफ लोअर लिमिटमधनं मायनस करा, कंटिन्युअस क्लास मिळेल. कंटिन्युअस क्लासमधून मग यल घ्यायचा. लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायला लागेल. नाव वी विल सी सम एक्झाम्पल्स फॉर होमवर्क. थँक्यू.